केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आजच्या अंतरिम बजेटमध्ये जीडीपीची प्रशासन, विकास आणि कामगिरीशी गुंफण घालत नवी व्याख्या मांडली आहे। जुलै महिन्यामध्ये सादर होणाऱ्या बजेटमध्ये देशाचा रोडमॅप मांडू असं सांगतच त्यांनी पुन्हा निवडून येण्याचा विश्वास सुद्धा व्यक्त केलाय। त्यांच्या या भाषणामध्ये सरकार आणि जनता या दोन शब्दांवरती विशेष भर होता। पुढारी एनालिटिक्सच्या टीमने त्यांच्या भाषणाचं वर्ड क्लाउड विश्लेषण केलंय, त्यावरती आधारित हा खास रिपोर्ट। चुनाव का समय निकट होता है तब आमतौर पर पूर्ण बजट नहीं रखा जाता। हम भी उसी परंपरा का निर्वाह करते हुए पूर्ण बजट नई सरकार बनने के बाद आपके समक्ष लेकर के आएंगे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बजेटची माहिती देताना पुन्हा सत्तेत येऊ आणि जुलैत पूर्ण बजेट मांडू असा आत्मविश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला। हाच आत्मविश्वास निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अंतरिम बजेटमध्ये दिसला। लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर सादर केलेल्या या बजेटमध्ये लोकानुनयी घोषणा टाळत गरीब, महिला, युवा आणि शेतकरी यांच्यावर लक्ष केंद्रित केल्याचं पाहायला मिळालं। दरडोईची म्हणजे जीडीपीची नवी व्याख्या अर्थमंत्र्यांनी केली। मोदी सरकारचा नवा जीडीपी, गव्हर्नमेंट अर्थात शासन, डेव्हलपमेंट अर्थात विकास आणि परफॉर्मन्स अर्थात कामगिरी। देशाच्या अर्थव्यवस्थेत 10 वर्षात सकारात्मक परिवर्तन झाल्याचं सांगत 25% जनता गरिबीतून मुक्त झाल्याचा दावा अर्थमंत्री सीतारमण यांनी केला। देशातील जनतेचं उत्पन्न 50% वाढल्याचा दावा करत भारत भविष्याकडे आशेने पाहत असल्याचंही त्यांनी म्हटलंय। जय जवान, जय किसान, जय विज्ञानच्या जोडीला जय अनुसंधान ही नवी घोषणा देत देशातील उद्यमशीलता वाढवण्यावर भर दिल्याचंही सीतारमण यांनी स्पष्ट केलं। 6व्यांदा बजेट सादर करताना 2014 पूर्वी देश कुठं होता आणि आपण आज कुठं आहोत याची श्वेतपत्रिका सभागृहाच्या पटलावर ठेवण्याची ही घोषणा त्यांनी केली। या भाषणात घराणेशाहीवरही सीतारमण यांनी निशाणा साधला। It is now appropriate to look at where we were then till 2014 and where we are now, only for the purpose of drawing lessons from the mismanagement of those years. The government will lay a white paper on table of the House. भाषणात कोणते शब्द वापरले जातात यावरून त्या भाषणाचा आणि सरकारचा फोकस नेमका काय आहे तो दिसतो। ते समजून घेण्यासाठी वर्ल्ड क्लाउड या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो। मराठीत तसं तंत्रज्ञान फक्त पुढारी न्यूज कडेच आहे। पुढारी अनालिटिक्सच्या टीमनं बनवलेल्या वर्ल्ड क्लाउडद्वारे आम्ही शब्दांचा वापर शोधलाय। निर्मला सीतारमण यांच्या अंतरिम बजेट भाषणाचं विश्लेषण केल्यावर काही शब्दांना जास्त महत्त्व दिल्याचं दिसतं। त्यातून सरकारचा फोकस एरियाही लक्षात येतो। देशाची अर्थव्यवस्था सुस्थितीत असल्याचा दावा करणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या बजेटच्या भाषणात सरकार, विकास आणि जनता या शब्दांवर विशेष भर होता। बजेटच्या भाषणात कोणते शब्द किती वेळा होते? गव्हर्नमेंट अर्थात सरकार 41 वेळा शब्द वापरला गेला। करोड 37 वेळा वापरला गेला। डेव्हलपमेंट अर्थात विकास हा 34 वेळा वापरला गेला। तर टॅक्स अर्थात कर 31 वेळा वापरला गेला। लॅक्स अर्थात लाख 28 वेळा वापरला गेला। पीपल अर्थात जनता 27 वेळा। ग्रोथ अर्थात वाढ हा 23 वेळा शब्द वापरला गेला। मोदी सरकारला सत्तेत परतण्याचा आत्मविश्वास हा प्रचंड असल्यानं या भाषणात सरकार जास्त वेळा अर्थसंकल्पीय भाषण असल्यानं कोटी, लाख, कर, वाढ हे 3 शब्दही खूप वेळा आले। तर सरकारचं धोरण जनतेच्या मनी बिंबवण्यासाठी विकास आणि जनता अनेकदा आले। बेरोजगारी, महागाई या समस्या देशासमोर नसल्याचं सांगत देशाची अर्थव्यवस्था योग्य दिशेनं असल्याचा संदेश या अर्थसंकल्पातून देण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न दिसला। देशाच्या अर्थव्यवस्थेचा अमृतकाळाचा आणि आत्मनिर्भरतेचा पाया घातला गेल्याचा दावाही या अंतरिम बजेटमधून करण्यात आला। निवडणुकांच्या तोंडावर देशातील मध्यमवर्गीय तरुण, महिला, शेतकरी, गरीब आणि उद्योजकांनाही आशा दाखवण्याचा प्रयत्न या अंतरिम बजेटमधून करण्यात आलाय। शिवाजी काळे, पुढारी न्यूज, नवी दिल्ली।